मीरा रोडमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये मनसे, ठाकरे सेना तसंच मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी झालेत। दरम्यान काही आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आणि त्यामुळे घटनास्थळी जोरदार राडाही झालाय। मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिल्यानंतर मीरा रोड स्टेशनपर्यंत मोर्चा काढण्यात आला। जय गुजरात, 50 खोके एकदम ओके, प्रताप सरनाईक गो बॅक अशा घोषणा प्रताप सरनाईक यांच्या समोर आंदोलनकर्त्यांनी दिल्यात। आंदोलनकर्त्यांच्या रोषामुळे प्रताप सरनाईकांना काढता पाय घ्यावा लागलाय। यावेळी त्यांनी आपण नेहमी मीरा रोड मधील माणसाच्या बाजूने असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। मीरा रोड मध्ये मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड केली, पण इतक्या जणांना ठेवण्यासाठी पोलिसांना जागाच नव्हती। अखेर एका बँक्वेट हॉलमध्ये आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले। मीरा भाईंदर मधील मोर्चाला मुस्लिम महिलेने पाठिंबा दिला। माझ्या रक्तात मराठी, ओठांवर मराठी असं त्या महिलेने म्हटलंय, तर माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे असंही ती महिला म्हणाली। हे तिने नितेश राणे यांना उद्देशून म्हटलंय। मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मीरा रोडमध्ये काढण्यात आलेले आंदोलन चिघळलं होतं। यावेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती आणि यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।